पुणे शहरातील शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर जामीन मिळालेल्या आरोपीला पुन्हा पोलीस ताब्यात घेण्याच्या कथित प्रयत्नावरून वकील आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली। या प्रकारामुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार फसवणुकीच्या एका गुन्ह्यातील संशयित आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने कायदेशीर प्रक्रियेनुसार जामीन मंजूर केला होता। मात्र जामिनाचा आदेश झाल्यानंतरही खराडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला। या कारवाईला उपस्थित वकील ॲड. तेजस कांबळे, ॲड. पद्मजा शितोळे गायकवाड आणि ॲड. सोमनाथ केदारी यांनी तीव्र विरोध दर्शविला। न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आरोपीला कोणत्या अधिकाराने ताब्यात घेत आहात, यासाठी नवीन वॉरंट किंवा न्यायालयीन आदेश आहे का, असा सवाल करत वकिलांनी पोलिसांकडे स्पष्टीकरण मागितले। यानंतर दोन्ही बाजूंमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झाली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणात नेमकी कायदेशीर परिस्थिती काय होती, तसेच पोलिसांनी कोणत्या कारणास्तव आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। दरम्यान या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। संबंधित प्रकरणाची अधिकृत भूमिका आणि पुढील तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे।